या मीटिंग हॉलमध्ये आणि आवारात गावच्या धोरणात्मक आणि विकासाच्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आजपर्यंत आपण अनेकवेळा जमत आलो. पण आज अशा एका निमित्तानं आपल्याला जमावं लागेल एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये आणि एक ऐतिहासिक संघर्ष आपल्याला उभा करावा लागेल. हे नेवरी गावातल्या लहान मुलापासून सगळ्यात ज्येष्ठ सदस्यापर्यंत कुठल्याही ग्रामस्थाला वाटलं नव्हतं, स्वप्नातही असा एक प्रसंग आज आपल्या नेवरी गावामध्ये दुर्दैवानं आपल्या समोर उभा ठेवला. शक्तीपीठ या एका दृष्टिकोनातून श्रद्धेचा, भावनिकतेचा आणि ज्यामध्ये सगळ्या लोकांचा भावना गुंतलेल्या असतात असा एक चांगला उपक्रम राज्य शासनाने हाती घेतला. ज्यावेळेला एखादा उपक्रम राज्य शासन हाती घेतं त्यावेळेला त्याच्या संदर्भात साधक बाधक सगळी चर्चा शासन आणि विशेष करून त्या विभागातून प्रशासन करत असतं. त्यात अनेक तज्ञ लोक त्या समितीमध्ये असतात. ज्या वेळेला त्या बाबतीत काहीतरी धोरणात्मक निर्णय होतो, प्रशासकीय पातळीवरती असतो. मग त्यामध्ये अगदी लाक्षणिक उदाहरण द्यायचं म्हणलं तर अण्णासाहेब गेल्या अनेक वर्षापूर्वी आपल्या शेजारी असणारं जे मोठं शहर आहे विटा, त्या विटा शहराला जसं आपल्या नेवरीला येराळमध्ये तसं विट्याला नैसर्गिक पाण्याचा, पिण्याच्या पाण्याचा स्रोत कोणताच नाहीये. त्या विटा शहराला पाण्याची योजना जी सध्याची गोगावची योजना आहे, कृष्णा त्यांनी आणलंय, कृष्णेचं जे पाणी आणले त्याच्या अगोदर कितीतरी वर्ष आपण विट्याला पाणी देत होतो. नेवरीच्या ग्रामपंचायतच्या ठरावाशिवाय ना त्यांना त्याच्या जागा मिळाली, ना त्यांनी जॅकवेल करू शकले, ना आपल्या हातीतनं पाईपलाईन नेली. कितीतरी वर्ष मला आठवले लहान असताना आपण स्टँडच्या समोर असणारा एक चेंबर आणि ढवळीमुळे असणारा चेंबर, या दोन चेंबरना आपलं पण गाव पाणी देत होतं. अशी भीषण अवस्था त्यावेळेला होती. पण त्या भीषण अवस्थेत सुद्धा नेवरीने दाखवण्याची भावना दाखवलेली. विट्यासारख्या शहराला आपल्या नेवरीच्या हातीतनं जॅकवेल वगैरे करून त्यांना आपण ते पाण्याची व्यवस्था करू दिली. म्हणजे नेवरी शांतताप्रिय आहे, सक्षम आहे, सोशिक आहे, सगळ्यांना मदत करणार आहे. पण दुर्दैव म्हणायला लागेल, आपण म्हणतो एक वैश्विक नियम असतो, आपण जे बोलतो निसर्ग ते आपल्याला परत देतो. ही दातृत्वाची भावना एका लिमिटच्या पलीकडे जाऊन आपल्याला अडचणीची ठरायला लागली की काय, अशी परिस्थिती आज उद्भवली. पुनर्वसनासाठी नेवरीची जागा संपादित करायला आली होती, त्यावेळेला कोणी विरोध नाही केला. टेंबूच्या प्रकल्पासाठी, ताकारी प्रकल्पासाठी आपल्या कितीतरी शेतकऱ्यांच्या जे जमिनी गेल्या त्याला आपण कधी विरोध नाही केला. बाकी ज्या ज्या शासकीय प्रकल्पासाठी टिचपर जागी निघत होते त्यांना आपण पसावर जागा दिल्या. उदाहरण बघायचं म्हटलं तर इथलं आपलं जे BSNL टॉवरचं जे काही टॉवर झालंय, ऑफिस झाले, त्याला त्याची जी आपण इमारत बघितली आणि इमारतीच्या पाठीमागचा जो परिसर बघितला तर आपण बरीच जागा दिली. जिथे 5 गुंठ्यामध्ये होण्याजोगे तिथं आपण एक एकर जागा देत आलोय. ह्याबरोबर आपण आता गेल्या 5 वर्षात बघितलं तर ताकारी योजना, त्यानंतर झालेली आता 2 वर्षापूर्वी इकडं काम पूर्ण झालं, गेल्या वर्षापासून पाणी व्यवस्थित आपल्याला येणार नेवरीच्या पूर्व भागातली टेंबू योजना, ही खऱ्या अर्थाने जीवनदायी योजना. 60% आपलं क्षेत्र जे पूर्व भागातलं होतं ते उरिताखाली येणार आहे आणि खूप वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हे क्षेत्र आता उरिताखाली येणार आहे. आणि पूर्व भागातल्या आणि त्या अनुषंगाने नेवरीतल्या 60% ग्रामस्थांचं क्षेत्र जर आज पाणी त्याला मिळणार असेल, सुजलाम सुफलाम होणार असेल, अशी परिस्थिती समोर येते ना येते, म्हणजे ताटातनं उचललेला घास तोंडापाशी येतो ना येतो, तोपर्यंत हा घास ह्या दुर्दैवी निर्णयामुळे आपल्या हातातून हिरावून जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. आपल्याला काही गोष्टींचं पारदर्शकपणे विचार करावा लागण्याची वेळ आली. काही गोष्टी व्यवस्थित समजून पण घ्याव्या लागणार आहेत. चर्चेमध्ये माझ्या माहितीनुसार असं काही समजतं की काही लोक कोण म्हणतात की ज्या शेतजमिनींना 20 लाख रुपये त्यांना कोटी रुपये मिळेल, 1.5 कोटी रुपये एकराला मिळतील. पण मला सांगा, आज ज्यांच्याकडे जमिनीच मुळात कमी आहे त्या लोकांच्या जमिनी गेल्यानंतर भूमी झाल्यानंतर त्या पैशाचं करायचं काय? पैसे शिल्लक राहत नाही, पैशाच्या मार्गाने जातात. ही काळी माती आपल्या पूर्वजांनी, आपलं नेवरी गाव त्या गेल्या 5 आणि 10 वर्षामध्ये इथून वसलेलं नाहीये. पिढ्या आपण ज्या मातीला जगतोय, ज्या मातीला आपण कसतोय, प्रसंग जर आला तर उद्या आपल्याला 1 कोटी 1.5 कोटी रुपये एकरी उपयोगाला येणार नाहीत, हे लक्षात ठेवा. कुणाच्या डोक्यात गैरसमज असेल तर दूर करून टाका. पिढ्या जपलेलं आपलं जे रान आहे, शेत आहे, माती ते आपण वाऱ्यावरती सोडणार नाही. त्यासाठी कुठल्याही टोकाचा संघर्ष आपल्याला करायला आला तर आपली करायची तयारी आहे.
तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही सगळे करायला तयार आहोत. तुम्ही फक्त त्या वेळेला तुमचा उद्योग सांगून आमच्या सोबत या. रस्ता रोको करायला लागू द्या, धरणं आंदोलन करायला लागू द्या, चक्री आंदोलन करायला लागू द्या, आमरण उपोषण करायला लागू द्या. शासनाला या निमित्तानं आपण ग्रामपंचायतीला ज्यावेळेला निवेदन देतो त्यावेळेला निर्माणाचा इशारा देतोय की उद्या कोणत्याही प्रकारचा टोकाचा संघर्ष करायची आमची तयारी आहे. तुम्ही दुसऱ्याला न सांभाळता येणारा माल आमच्या गाड्यात मारू नका. जो त्याचं काय करायचं तुमची तुम्ही विल्हेवाट लावा, नाहीतर त्याचं काय करायचं करा. नेवरी गाव हा अन्याय सोसणार नाही आणि नेवरी गावच नाही, ह्या रस्त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याची ही भावना आहे. त्यामुळे आपण आज या निमित्तानं नेवरी ग्रामस्थ आणि भविष्यामध्ये येणाऱ्या सर्व आपल्या आसपासच्या गावांना एकत्र घेऊन हा लढा चालू ठेवू, तीव्र करू आणि प्रसंगी कोणत्याही प्रकारच्या विरोधाला न जुमानता, आपल्या अंतर्गत असलेल्या बाह्य विरोधाला न जुमानता शेवटपर्यंत याला देऊ आणि आपल्या जमिनी यातून सोडवून घेऊ, त्याच वेळेला थांबू, असं मी या निमित्तानं आवाहन करतो आणि थांबतो.